पलटायला जमत नाही मला. आप्पे हा प्रकार डेंजर असतो. रामकृष्ण हरी. आज आप्प्याचा नाश्ता आहे. आप्पे करूया तांदळाचे. तांदूळ, उडीद डाळ. काय युजुअल सासू भाजी निवडत असताना मस्तपैकी चटणी करून ठेवली आहे. खोबऱ्याची चटणी. खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर. मस्त त्याला तडका दिलाय कढीपत्त्याचा. आप्यासाठी डाळी पण भिजत घालू शकतो आपण. हरभरा डाळ, उडीद डाळ. रात्री मिक्सरला घेत घातली. थोडस पाणी वाढूया. त्याला मीठ घालून छान हलवलं. दत्ता भेलाची करावी. गर गिर गर गिर गर गिर. हो का? दत्ता आमा. एका वेळेस भरपूर होतात. ओके, मग हे झाकून ठेवायचं. हे असंच ठेवते झाकण कुठं? थोडस मीडियम आच केलेली आहे. वा, गॅस आय थिंक संपत आलाय. आता झाकून ठेवलं. आता पुढं आता काय शिजतंय ते, त्याला पलटायचं. थोडस शिजल्यासारखं. कच्चा अर्ध शिजलं की शिजतं थोड्या वेळात. 1-2 मिनिटं. तर सासूचं टोमणं विचारा की. मी काय बोलत नाही त्याचं पण बघ. मम्मी काय म्हणाला? टोमणं देत नाहीत मम्मी मला. मम्मी देतच नाही आमचं टोमणं, तू देते. टोमणं द्यायचं तू वाटते काय? मग टोमणं देणं तू काय करू? सासू काय करतात? टोमणं द्यायला जात असते. कुठलं झालंय? आपलंच करतात खरं, काय करायचं? ठीक आहे, थांबा. चटणीचं काय काय घातले सांगते. तेच की, खोबरं, खोबऱ्यामध्ये लसूण, कोथिंबीर, जिरं आणि सासूचं मीठ आणि साखर सगळं करून ठेवल्यावर आता आल्या बारीक करायला. सांगतो येऊ मला बायकोला विचारायला. खोबरं चिरून हे करून लसूण चिरून मिरची करून ठेवलं, मग आता बारीक केली. पीठ करून बारीक केलं मिक्सरला. मी भिजत घातलं होतं. काय ग? आणि काय काय घातलं ते विचार केला. काय घातलं टीचर? भिजत. त्याच्यामध्ये डाळी घातलेल्या. कुठली डाळ घातली टीचर? सगळं तूच करतेस बघ. हरभरा डाळ. नाही हो, मी काय करते बसले ना आता. हे कुठल्याचं नीट करत तडका देऊन ठेवलो, सगळं करून ठेवलं. छान असं त्याला पलटायचं. सासू पलटली की मी कशाला पलटू? त्यात काढल्यानी झाला. आता ह्याला शिजू द्यायचं. एका वेळी किती द्यायचे? 12. 12 गुणिले 4 48 गुणिले 2 गुणिले 2 96 अधिक 3 99 वजा 1 98 गुणिले 2 196 अधिक 3 199 गुणिले 2. हे जा. मला विचार मला विचारतो. थांबा, मला कॉन्सन्ट्रेशन इथं पाहिजे. जळायचं वेळायचं कोण शिवाय खाणार. मला विचार की 18 गुणिले 4 72 72 गुणिले 7 असं एवढा आडमोड विचारायचं. गुणिले 2 गुणिले 3 बरं ठीक आहे. 72 गुणिले किती? 6. 72 गुणिले 6 6 20 12 7 42 42 आणि 420 आणि 420 आणि 12 432 432 अधिक 9 41 441 441 वजा 6 441 वजा 6 435 435 गुणिले 2 435 435 870
870 भागिले 2. 435. नुसतं गणित विरोध गणित त्याला अक्कल बी लागते. येस येस आहे तुमच्यात आहे. आई ए 12 मिनिट एक. नाही येतच नाही. आहे. तिला काय येत नाही आणि पोरांच्याकडनं अपेक्षा पोरांची शिकले नाही. मला तर येते बाबा. तुला काय बघितली की आता काय येते? कुणाला म्हणायचं नेमका आता कुणाला म्हणायचा? अरे 10वी आणि कॅम्प्युटर इंजिनियर यात काय फरक आहे का नाही? आता तरी तवाची 10वी आणि आता हा. कॉम्प्युटर मध्ये फरक आहे ना. 12 गुणिले 1 12च की किती असतंय? मग येत नाही कसं म्हटले? येतंय आम्हाला सगळं येतंय. आमच्या आईने फक्त बसायची कधी- पाळी आमच्या येते. आईने कधी अभ्यासच घेतले नाही आमचा. हं. म्हणून तर एवढा हुशार झालायस. आपलं काय लगा घेतला असतं तर लय हुशार झाला चालू असतास. प्रोसेस चालू आहे शिजायची. प्रोसेस चालू कर हिच्या तोंडात घालायला तरी म्हणजे काय वेळ काय भाज बंद होते का भाजते बकडू हा बाराबड्याचं नुसतं का नाही भाजतंय आईला आवडत नसलं तर रे. शांत शांत. हिजा कर शांत पहिला डोक्याला ताप. आता काय केलं तू आई? मग चिडणारच की आणि काय करणार गेलं सगळी उपायची तू किती प्रेमळ आहे. हे लई ए, ते चटणी तर मिरच्या घालून दे आईला. का तू अगं तुला तिखट आवडते म्हणून तू बोलतो खा. आई. हे काय कच्चं राहिले काय? नाही पूर्ण आता काळ पडूस तर भाजले की बाबा. कुठं हे काळ पडलं नाही किती झाले की आज ते भाजले हो. फक्त तांबूस झाले. हे कसं झाले बघ परफेक्ट. ते नाही हे जास्त झालं काढ ना perfect. ते. हे झालं नाही अजून. जे झाले ते काढ. मध्ये असल्यामुळे जास्त गरम झालं का ते? बरोबर. हे मध्ये काय ना जे कमी शिजले ते. नाही, आता हा. बरोबर झाले ते. ते पलटी मार बरोबर. हे हे शिजले हो. नाही ठेव. हे शिजलंय ऐका माझं. ओके तेवढं मला बस. हम्म. ऍक्च्युली मला नको द्या कळल्याने. का युअर इन डाएट. ओके मम्मीजी घ्या तुम्ही. मम्मी कसं झालंय बघा. हा जमल्याची नाही. गोळ्या खायचे. तर जगायचं म्हटलं गोळ्या खायला पाहिजे पोटाला खायला पाहिजे. हा म्हटलं मी. हं. तर परत एक घाण आता. हं. तू घाल की आणि तिला दे झालं? कशा लोक घेऊन उभा राहिलायस. हे बोल की काय तर. काय बोलू मस्त असं आता परत एकदा दुसरा खाना लावत आहे. ऍक्च्युली मला इडली आवडते. हे आप्याचा प्रकार. तू काय करते मग त्या मधलं सगळ्यात शेवटला घालत जा. बरोबर का सांग? ते खाल्लं लवकर. आग लगेच गरम होतं ना. मग ते बरोबर आहे का पहिला भोवतीनं भरून घ्यायचं. बर डोकं वापरायचं. आपल्याकडे अक्कल नाही तरी पण वापरायचा प्रयत्न करायचा आपण. असं बोलू नये. तुम्ही अतिशहाणे आहात त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागतो. ओके हेच झाकून ठेवायचं. आणि तयार झालेले आप्पे असे दिसतात जे तुम्हाला बाहेर कुठे खायला मिळत नाही. कारण बाहेर खायला मिळणारे सगळे आप्पे हे चांगले आणि चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रतीचे असतात आणि घरात जे खायला मिळतात ते नाही तसं नसतं ते. आंबटपणा असतो बाहेर जे असतं मोस्टली डोसे आणि आप्यामध्ये. पण आपले घरचे असतात ते आपल्या अंडर झालेले असतात. कुठेही घाण किंवा जर्म्स किंवा तेलकटपणा किंवा आंबटपणा हा नसतो. किती हुशार आहे बघ तुझी सून. लई हुशार आहे. अति हुशार आहे. कोतवारीत एवढं कोण हुशार नसेल एवढी हुशार आहे. थँक्यू. आणि हे जर तिच्या लेकीने केली असते तर तरी म्हटलं अजून कसं लिखीवर आलं नाही अजून कसं येतात जीव गमला नाही लेकींचं नाव काढल्याशिवाय. लेकीची गोष्ट नाही.